Friends, today we are going to learn a new lesson, an encounter of a special kind. It is written by the well-known writer Tapan Mukherjee. Then what is the meaning of the title? An encounter of a special kind means एक अनोखी चकमक. विद्यार्थी मित्रांनो, तर हा जो नवीन लेसन शिकताना तुम्हाला या ठिकाणी पाठ्यपुस्तकाची गरज लागेल. तुम्ही आपल्या समोर आपलं पुस्तक त्या ठिकाणी उघडून ठेवायचं आहे आणि ऐकता ऐकता त्यामध्ये तुम्ही लक्ष देखील देणार आहात. लेट्स बिगिन. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन रानीगंज इन वेस्ट बेंगाल. लेखक या ठिकाणी सांगतात की माझे वडील he was a medical professional. मेडिकल प्रोफेशनल मीन्स एक वैद्यकीय व्यावसायिक त्यांचे वडील होते. आणि ही वॉज वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन रानीगंज इन वेस्ट बेंगाल. आणि त्यांचे वडील पश्चिम बंगालमधील रानीगंज या ठिकाणी एका खाजगी कंपनीमध्ये ते काम करत असतात. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. आणि त्या कंपनीच्याच आवारामध्ये कॅम्पसमध्ये सर्व अधिकारी वर्ग, सर्व ऑफिसर्स त्यांना त्या ठिकाणी कंपनीने दिलेल्या घरामध्ये, वैयक्तिक बंगल्यामध्ये प्रत्येक अधिकारी त्या ठिकाणी राहत असतो. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आणि कंपनीच्या त्याच आवारामध्ये, त्याच कॅम्पसमध्ये लेखकांचं घर देखील त्या ठिकाणी असतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजसेंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. आणि आमची जी काय बाग आहे, आमची जे गार्डन आहे, त्या गार्डनची जी बाउंड्री वॉल आहे, भिंत आहे, अगदी त्या भिंतीला लागूनच, ॲडजसेंट मीन्स अगदी लागून, जवळच, आणि त्या ठिकाणी अगदी शेजारीच त्या ठिकाणी एक ऑफिसर्स लोकांचा एक क्लब त्या ठिकाणी होता. द कंपाऊंड वॉज लक्झरियस विथ ग्रीन ग्रास, कलरफुल फ्लावर्स अँड अ होस्ट ऑफ टॉल अँड मॅजेस्टिक ट्रीज. आणि ते कंपाऊंड त्या ठिकाणी भव्य अशा झाडांनी, रंगीबेरंगी फुलांनी ते कंपाऊंडला त्या ठिकाणी जणू काही बहरच आलेला होता. The seasonal vegetables in the kitchen gardens of the households and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. आणि अगदी त्यातच the seasonal vegetables in the kitchen gardens of the households and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. बघा, द सीझनल व्हेजिटेबल्स. सीझनल व्हेजिटेबल्स आपण कशाला म्हणतो? वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या भाज्या त्या ठिकाणी उपलब्ध होतात. आणि अशा भाज्या आपल्या घराशेजारी असणाऱ्या परसबागेमध्ये देखील त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतात. The seasonal vegetables in the kitchen gardens of the household and the magnificent trees, आणि भव्य अशी झाडं, constantly attracted squirrels and many species of birds. तर अशा प्रकारे सीझनल व्हेजिटेबल्स आणि त्या ठिकाणी भव्य असणारी ही जी झाडं आहे, यामुळे स्क्विरल्स मीन्स खारुताई आणि पक्ष्यांच्या अनेक प्रजाती त्याकडे आकर्षित होत असतात. A group of langurs had even made their den in an aswatha tree nearby. आणि घराशेजारीच असणाऱ्या एका पिंपळाच्या झाडावरती माकडांच्या एका समूहाने आपला डेन, व्हॉट यू मीन बाय डेन? डेन म्हणजे आपलं वसतिस्थान. या माकडांच्या ग्रुपनी, वानरांच्या ग्रुपने देखील त्या ठिकाणी आपला मुक्काम त्या ठिकाणी थाटलेला असतो.
They had all become a part and parcel of our existence and daily life. आणि ह्या सगळ्या गोष्टी या लेखकांच्या आयुष्यातील एक अविभाज्य असा घटक त्या ठिकाणी बनलेले असतात. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me. A small incident. एक छोटासा प्रसंग त्या ठिकाणी शनिवारच्या दुपारी त्या ठिकाणी घडला आणि या प्रसंगाने लेखकाच्या मनावरती खोल असा परिणाम त्या ठिकाणी केला. And unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. And unfolded means उलगडले. Before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. आणि ईश्वराच्या निर्मितीचं एक रहस्य त्या ठिकाणी लेखकांच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी उलगडलं. It was a few days into the Puja vacation. Puja vacation means दुर्गा पूजा, की लवकरच आता त्या ठिकाणी नवरात्रोत्सव त्या ठिकाणी सुरू होणार असतो, दुर्गा पूजा त्या ठिकाणी सुरू होणार असते आणि या कालावधीमध्ये मुलांच्या सुट्ट्या त्या ठिकाणी सुरू होणार असतात. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, अगदी इतर मुलाप्रमाणे, अगदी इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. आणि अशा या आनंदाच्या सीझनमध्ये, आनंदाच्या कालावधीमध्ये म्हणजेच सुट्टीमध्ये, म्हणजेच ही सुट्टी लेखकांसाठी एक नवीन संधी त्या ठिकाणी घेऊन आलेली होती की या सुट्टीमध्ये लेखक अनेक प्रकारचे मासिके, अनेक प्रकारचे स्टोरी बुक्स वाचण्याचा आनंद ते त्या ठिकाणी मिळवणार होते. टू बिकम एनग्रॉस मीन्स बिझी असणे, मग्न असणे. की लेखक या सुट्टीमध्ये काय करणार होते, तर लेखक आपली पूर्ण सुट्टी अनेक प्रकारचे मासिके, अनेक प्रकारचे स्टोरी बुक्स वाचण्यामध्ये ते आपली सुट्टी त्या ठिकाणी व्यतीत करणार होते. आफ्टर अ हार्टी लंच माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स ले डाऊन for an afternoon nap and I settled down with the storybook. After a hearty lunch, what do you mean by hearty lunch? मनसोक्त जेवण, अगदी दुपारचं मनसोक्त जेवण जेवल्यानंतर माय पॅरेंट्स, माझे पालक, अँड माय यंगर सिस्टर्स, आणि माझ्या लहान बहिणी, ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. तर हे सर्व दुपारची वाम कुक्षी घेण्यासाठी त्या ठिकाणी अंथरुणावरती पडलेले असतात. अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. आणि त्याच वेळेस मी मात्र एक गोष्टीचं पुस्तक घेऊन त्या ठिकाणी बसतो. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. आणि दुपारची ही शांतता खरोखर साहसी कथा वाचण्यासाठी, साहसी कथांचा आनंद घेण्यासाठी दुपारची ही शांतता खरोखरच खूप महत्त्वाची असते आणि खरोखरच ही एक संधी लेखकांना त्या ठिकाणी मिळालेली असते. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. द सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन by the sound of my family snoring. परंतु ही दुपारची शांतता मात्र घरातील जे इतर सदस्य वामकुक्षी घेत आहेत, झोपलेले आहेत, त्यांच्या घोरण्यामुळं कधी कधी ही शांतता त्या ठिकाणी भंग पावली जायची. द इंटरमिटंट चर्पिंग ऑफ हाऊस पॅरोज. घरातील व्यक्तींच्या घोरण्यामुळे तर कधी कधी त्या ठिकाणी चिमण्यांच्या चिवचिवाटामुळे देखील ही दुपारची शांतता त्या ठिकाणी भंग पावत होती. द हार्श क्वाईट ऑफ अ क्रो, द श्रील कॉल ऑफ काईट फ्लाइंग हाय अबोव द ग्राउंड. कधी कधी कावळ्यांचा जोरदार कावकावा असा आवाज आणि शेजारी त्या ठिकाणी मोकळ्या मैदानावर पतंग उडवणारी जी मुलं आहेत त्या मुलाच्या किंचाळण्यामुळे, तर हे जे सर्व विविध प्रकारचे आवाज आहे, या आवाजामुळे
दुपारची शांतता मात्र त्या ठिकाणी भंग पावत होती. मिनिट्स टिक्ड बाय. हळूहळू वेळ पुढे सरकत होती. घड्याळाचा काटा हळूहळू हळूहळू पुढे पुढे सरकत होता. आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ब इन द बुक. ॲब्सॉर्ब मीन्स मग्न होणे, बिझी असते. मी मात्र ते पुस्तक वाचण्यामध्ये अगदी गर्क झालेला असतो, मग्न झालेला होतो. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. परंतु थोड्याच वेळाने लेखकांना कशाचा आवाज आला बघा. आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. अगदी थोड्या अंतरावर रस्त्यावरती कुत्र्यांचा जोरजोराने भुंकण्याचा, द्वेषाने भुंकण्याचा आवाज लेखकांना त्या ठिकाणी ऐकू गेला. आय चोज टू इग्नोर द कमोशन. कमोशन मीन्स गलका, गोंधळ, कोलाहल. तर सुरुवातीला लेखकांनी त्या आवाजाकडे, त्या गलक्याकडे दुर्लक्ष केलं. थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कन्सर्न अ हॅपलेस पिग. लेखकांना असं वाटलं की या कुत्र्यांनी एखाद्या डुकराच्या पिल्लाला कुठेतरी अडवलं असेल, त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करत असतील, म्हणून लेखकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. बट सून द बार्किंग बिकेम लाउडर. परंतु तो आवाज मात्र पूर्वीपेक्षा आता थोडासा वाढलेला लेखकांना जाणवला. आवाज मात्र आता जोराने येऊ लागला. अँड मोर ॲग्रेसिव्ह. आणि तो आवाज, कुत्र्याचा तो आवाज लेखकांना अधिक आक्रमक त्या ठिकाणी भासू लागला. अँड द अलार्म कॉइंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द कॅकोफनी. कॅकोफनी मीन्स लाऊड हार्श नॉइजेस. कोलाहल, मोठा आवाज, चित्कार. आणि त्यातच कावळ्याचा देखील चित्कार, कावळ्याचा देखील कावकाव, या आवाजाची देखील भर त्यामध्ये पडते. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. तो आवाज आता लेखकाच्या जवळजवळ त्या ठिकाणी येत चालला होता आणि त्या आवाजामुळे लेखकांना मात्र त्या ठिकाणी डिस्टर्ब त्या ठिकाणी वाचण्यामध्ये होत होता. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. आणि अशा प्रकारे लेखकांची क्युरिओसिटी मीन्स जिज्ञासा किंवा लेखकांचं कुतूहल गॉट द बेटर ऑफ मी. गॉट द बेटर ऑफ मीन्स ओव्हर पॉवर्ड ऑर डिफिटेड. तर लेखकांच्या जिज्ञेसेने त्यांच्यावरती मात केली. लिव्हिंग द बुक असाइड. लेखकांनी ते स्टोरी बुक बाजूला ठेवून दिलं. आय रश टू द वरंडा टू सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. लेखकांनी पुस्तक बाजूला ठेवलं आणि अगदी घाईने वरंड्याकडे म्हणजेच पडवीकडे नेमकं कसला आवाज आहे, काय सुरू आहे ते पाहण्यासाठी लेखक त्या ठिकाणी घाईघाई धावतात. आय ग्लान्स टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. आणि लेखक बाहेर आल्यानंतर क्लब हाऊसच्या रूफवरती, गच्चीवरती सहज ते कटाक्ष टाकतात, नजर टाकतात आणि त्यांना एक भयंकर अशी गोष्ट त्यांना त्या ठिकाणी दिसून आली. अ बिग मेल लंगूर, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hands and mercilessly biting it all over with a definite intent to kill. तर लेखकांना त्या ठिकाणी काय दिसून आलं. अ बिग मेल लंगूर, एक मोठा नर वानर, अपेरंटली द लीडर ऑफ इट्स ग्रुप, की शक्यतो हा नर वानर त्यांच्या समूहाचा लीडर असावा, नेता असावा. वॉज होल्डिंग अ बेबी लंगोर इन हिज हँड्स. आणि या नर वानराने आपल्या हातामध्ये वानराचं एक पिल्लू त्या ठिकाणी हातात पकडलेलं असतं. अँड मर्सिलेसली मीन्स क्रुएली, अगदी निर्दयीपणे ही वॉज बायटिंग इट ऑल ओव्हर विथ अ डेफिनेट इंटेंट टू किल. इंटेंट मीन्स हेतू. आणि अगदी त्या पिल्लाला ठार करण्याच्या उद्देशाने, मारण्याच्या उद्देशाने तो नर वानर त्या पिल्लाचे सर्व शरीरावर त्याचे चावे घेत होता, त्याला ठिकठिकाणी चावत होता.
The helpless mother of the baby and other lesser members of the langur group were scattered on the roofs of the buildings nearby watching the baby being killed. परंतु त्याच वेळेस ते पिलाची असहाय आई आणि त्यांच्या ग्रुपमधील इतर हेल्पलेस मेंबर्स किंवा त्यांना आपण लेसर मेंबर्स देखील म्हटले पाहिजे. लेसर मेंबर्स मीन्स की ज्या सदस्यांना समूहामध्ये फारसं काही महत्त्व नाही अशी सर्व सदस्य मात्र इमारतींच्या गच्चीवरती बसून त्या ठिकाणी फक्त बघ्याची भूमिका ते इतर सर्व वानर घेत होते. वॉचिंग द बेबी बीइंग किल्ड. आणि अशा प्रकारे तो नर वानर त्या पिलाला त्या ठिकाणी ठार करत असताना ही इतर मेंबर्स ही सर्व मात्र त्या ठिकाणी शांतपणे बघत होती. I recall the terrible custom in the animal clan according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. I recall. आणि त्याच वेळेस लेखकांना कशाची आठवण झाली? द टेरिबल कस्टम इन ॲनिमल. प्राण्यामध्ये देखील एक भयंकर अशी परंपरा त्या ठिकाणी असते. त्या परंपरेची त्यांना त्या ठिकाणी आठवण झाली. ॲनिमल क्लॅन मीन्स प्राण्यांची जमात. प्राण्यांच्या जमातीमध्ये देखील त्या ठिकाणी एक भयंकर अशी प्रथा असते, रूढी असते, परंपरा असतात. अकॉर्डिंग टू विच अ डॉमिनंट मेल, डॉमिनंट म्हणजे ज्याचं वर्चस्व आहे असा एखादा नर प्राणी, आपण या ठिकाणी नर वानर म्हणूया, युजली डज नॉट अलाउ अनदर मेल बेबी ऑर ॲडल्ट. मेल usually does not allow another male baby or adult to survive within its group. तर ती परंपरा अशी असते की त्या ग्रुपमधील एखादा नर वानर किंवा त्या ग्रुपचा ज्याचं त्या ग्रुपवर वर्चस्व आहे असा हा प्रमुख त्या समूहामधील इतर नर प्राण्याला, इतर नर पिलाला किंवा इतर प्रौढ प्राण्याला तो आपल्या समूहामध्ये शक्यतो जिवंत राहू देत नाही, अशी ही परंपरा लेखकांना त्या ठिकाणी आठवली. विदाउट लुझिंग एनी टाइम आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक इन वन हँड अँड हर्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मराउडिंग लंगूर. आणि अगदी क्षणाचाही विलंब न लावता, वेळ न दवडता लेखकांनी काय केलं? आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक. स्टाउट मीन्स एक भक्कम काठी त्यांनी आपल्या हातामध्ये घेतली. अँड हर्ड अ पीस ऑफ स्टोन ॲट द मराउडिंग लंगूर. आणि त्या माकडाच्या दिशेने, त्या वानराच्या दिशेने, मराउडिंग मीन्स आक्रमक, आणि आक्रमक झालेल्या त्या वानराच्या दिशेने लेखकांनी एक दगड त्या ठिकाणी फेकून मारला. द लंगूर वॉज सो इन्फ्युरिएटेड. इन्फ्युरिएट मीन्स अगदी आक्रमक, अगदी रागावलेला. The langur was so infuriated that it hardly took any notice of my assault. Assault means हल्ला, आक्रमण. तर तो नर वानर इतका आक्रमक झालेला असतो की लेखकाने केलेल्या हल्ल्याकडे तो साधा बघत सुद्धा नाही, लक्ष देखील देत नाही. बट देन आय स्टार्टेड थ्रोईंग मोर स्टोन्स. परंतु लेखकाने मात्र त्याच्या दिशेने, वानराच्या दिशेने अजून काही दगड त्या ठिकाणी भिरकावली. The dogs on their part raised their pitch of cry. आणि त्यातच कुत्र्याने देखील आवाज त्या ठिकाणी उठवलेला असतो. तर विद्यार्थी मित्र, धड्याचा पुढील भाग आपण पुढील पार्टमध्ये आपण बघणार आहोत. धन्यवाद.